हर हर महादेव मित्रांनो, राधे राधे. स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. वाजलेत 7. आज मी उठलो लवकर, पण व्लॉगिंग आत्ता चालू केले आणि परत काय आज जिमला लेट जायचं होतं. सो उठलं आहे म्हणजे किती 6:15 उठलं आहे मी. अंथरुणात लोळत होतो मी. नंतर मग आज लेट जायचं होतं ना, काय लवकर उठून फायदा नाही. आणि व्लॉगिंग पण आत्ता चालू केली. मस्त झालो आहे, फ्रेश वगैरे रेडी झालो आहे. आता मस्त केळी आणि प्री वर्कआउट घेऊन जिमला निघायचं आहे. चलो. आणि आजचं वातावरण पाऊस नाही अजिबात. आज अजिबात पाऊस नाही. रात्री पाऊस होता, पण आज सकाळचा पाऊस नाही. आजचा शांत आहे, सन्नाटा आहे बा, सन्नाटा. मला ना असं कुठेतरी जायची इच्छा झाली, म्हणजे कुठं फिरायला वगैरे किंवा ट्रेकिंगला, हिल स्टेशनला, फार्म हाऊसला, असं कुठेतरी जायची इच्छा झाली. जाम जायची इच्छा. बरेच दिवस कुठे गेलो नाही. महिना दोन अडीच महिने झाले कुठे गेलोच नाही. पहिला कसा महिन्यान किंवा एका महिन्यात कुठेतरी असायचाच. महिन्यात ना इकडे जा तिकडे जा चालूच असायचा. मग आता जेव्हापासून रुटीन चालू झालं आहे, ब्लॉगिंग चालू झाली, तेव्हापासून कुठे जास्त गेलो नाही. फक्त संडेला कुठं बाहेर गेलो तर खेळायला, नाहीतर कुठं जाता येत नाही. बघू, उद्या जायचंच आहे खेळायला. उद्या करू काहीतरी फार्महाऊसचा. पोरांचा प्लॅन चालला आहे फार्महाऊसचा वगैरे, पण तो प्लॅन होतो पण तो काय एक्झिक्यूट होत नाही. असं आहे प्लॅन. बरं, पोरांसोबत प्लॅन बरेच होतात, 100 प्लॅन होतात, पण त्यातलं एक पण सक्सेसफुल होत नाही, असा विषय असतो. आलो जिममध्ये. आज जिम पूर्ण खाली आहे. जिममध्ये कोण नाही. दादा येतोय. आज मारायचे आहेत बॅक बायसेप, त्यात परत डेडलिफ्ट आहे. डेडलिफ्ट 2 आठवड्यावर मारलेली नाही. सो आज डेडलिफ्ट मारू मस्त. चलो. जिममध्ये कोणच नाही, जिम पूर्ण खाली आहे आज. एक मी आहे, तिकडे दादा आहे, काका आहेत, बाकी जिममध्ये कोणच नाही. सब जिम खाली आहे आज. जिम इज डन. आलोय घरी, म्हणजे खाली पार्किंगला आलोय. चाललोय घरी आता. आज मस्त मारले बॅक बायसेप, डेडलिफ्ट पण मारली. आणि पावसाने आपली गोष्ट मनावर घेतली. काल बोललो ती अजिबात पाऊस नाही. बघू, एकदाच मारेल माझी. बघून घेईल, एकदाच मारेल माझी. आलोय घरी खूप दिवसांनी. प्रोटीन शेक घेतोय खूप दिवसांनी. बॉडीला मॅटर करत नाही, बॉडी फक्त काय मागते, प्रोटीन. तो प्रोटीन कुठून येतो, कशातून येतो, ते बॉडीला मॅटर करत नाही. सो प्रोटीन शेक पिणं ही वाईट गोष्ट नाही. पण दारू, सिगरेट, तंबाखू, गुटखा ते पिणं सगळ्यात, म्हणजे प्रोटीनपेक्षा ती चांगली गोष्ट आहे. बरोबर ना? तुमच्यावर आहे, घ्या किंवा नका घेऊ, तुमच्यावर आहे. पण एखादा जर बोलत असेल प्रोटीन नका घेऊ, आणि तो बोलत असेल दारू, सिगरेट, गुटखा, तंबाखू चांगला असतो आरोग्याला, त्याच्या तिथं पाया पाडा. नाही तर त्याची तिथं आरती करा. लगेच आरतीचा ताट घ्यायचा, लगेच त्याची आरती करायची, त्यासमोर नारळ फोडायचा. बस. आता काय, मजा आली भावना, मजा. खूप दिवसांनी तोड माझं त्या टेस्टसाठी संस्था चटक लागत होती, चटक. मजा आहे बाय. ओट्स खातोय आता. पहिला ओट्स खातोय, नंतर मग आंघोळ करेन. जाम भूक लागली. प्रोटीन शेक वगैरे पियालो आणि नंतर थोडा टाइमपास केला. टाइमपास करत करत टाइम गेला आणि भूक लागली. मग आंघोळीनंतर पहिले ओट्स. सो आंघोळ वगैरे झाले मस्त. आता आज मी पहिले ओट्स खाल्ले, मग आंघोळ केली, कारण जाम भूक लागलेली. कारण लेट आलो जिमवरनं, म्हणून जास्त भूक लागलेली. कारण सकाळी काही खाऊन जास्त गेलेलो नव्हतं ना एका केळीवर. आजचा विषय काय, आज मार्केट वगैरे बंद आहे, आज जास्त काम पण नाही काय. सो मग एक विचार केला, एक असे
स्टॉक काढतो जे 10-12 वर्षासाठी चांगले रिटर्न देऊ शकतात, तगडे रिटर्न देऊ शकतात. फक्त ही व्हिडिओ म्हणजे व्लॉगच असेल, पण जे मी स्टॉक सांगेन किंवा दाखवेन ते फक्त एक एज्युकेशनल पर्पजसाठी आहेत. म्हणजे असं कोणाला रिकमेंड मी करत नाही की बाय करा किंवा सेल करा. हे डिस्क्लेमर आहे. जर काय चुकीचं त्यातून झालं किंवा काय झालं तर हे व्हिडिओ किंवा मी जबाबदार नसेन त्याला. एक एज्युकेशनल पर्पज, बाकी काय विषय नाही. एक माझा ॲनालिसिस, बाकी त्यात एवढा हे नाही. सो चलो स्टॉक काढतो. आधी स्टॉक काढले काय जास्त नाही, 2 ते 3 स्टॉक काढेन, बाकी जास्त काय नाही. थोडं एक्सप्लेन करेन, ॲनालिसिस सांगेन. सो हे मी 3 स्टॉक काढलेत. सो त्यातला पहिला बघू विप्रो आय टी सेक्टरमधला स्टॉक आहे. आय टी आहे ₹177 चालला आहे आता, 477. मार्केट कॅप आहे 1,75,452चा मार्केट कॅप आहे. डिव्हिडंड यील्ड करतो जवळजवळ 6.5%. ऑल सगळं ओके आहे. बुक व्हॅल्यू 88 आहे. फंडामेंटल ओके आहे. क्वार्टरली रिझल्ट बघा, मार्चचा पहिला क्वार्टर म्हणजे 2026चा पहिला क्वार्टर. प्रॉफिट होता चांगला. आणि या क्वार्टरचा जरा कॉस्ट टू कॉस्ट म्हणजे जास्त पॉझिटिव्ह पण नाही, जास्त निगेटिव्ह पण नाही, असा रिझल्ट आहे. प्रमोटिंग होल्डर 72%पेक्षा जास्त आहे. एफ आय पण आहेत 10%पेक्षा, जवळजवळ 11% एफ आय आहेत. तो एकतर आहे आय टीचा टॉपचा स्टॉक आणि तो आता सध्या ए आयच्या बिझनेसमध्ये पण घुसतो आहे. विप्रोची प्रमोटर होल्डिंग 72%पेक्षा जास्त आहे. 72%पेक्षा. प्रमोटर म्हणजे काय, जे कंपनीतल्या बॉडीतले असतात, म्हणजे विप्रोचे किंवा विप्रोमधले कंपनीतले जे लोक असतात, म्हणजे CEO किंवा जे त्या बिझनेसमध्ये असतात त्यांना प्रमोटर्स बोलतात. कंपनीची एक फॉर एक्झाम्पल बॉडीच समजा, आणि त्यांना कंपनीबद्दल माहिती असतो, बाबा पुढे जाऊन कंपनीचा काय होईल. आणि ज्या कंपनीचे प्रमोटर होल्डिंग जास्त असतात ते स्टॉक वरती म्हणजे चांगले रिटर्न देण्याची शक्यता जास्त असते. कारण त्यांना माहिती असतं त्या कंपनीचं फ्युचरमध्ये काय होणार आहे आणि त्यांना कंपनीबद्दल आतल्या गोष्टी जरा जास्त माहिती असतात. हा विप्रोचा चार्ट आहे, विकली टाईम फ्रेम आहे. चांगल्या सपोर्टवर आहे, चांगल्या बाईंग झोनला आहे. दुसरा स्टॉक आहे IRFC म्हणजे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्प. चलो त्याला बघू, त्याचा काय विषय आहे. फंडामेंटल काय आहे, 1,14,500चा मार्केट कॅप आहे. डिव्हिडंड यील्ड 1.20%चा डिव्हिडंड यील्ड आहे. क्वार्टरली रिझल्ट बघूया. आता निगेटिव्ह लागला आहे हा क्वार्टरला, एवढा रिझल्ट खास नाही. नंतर प्रमोटर होल्डिंग बघा, 86% प्रमोटर होल्डिंग आहे. याच्यात सगळी इन्स्टिट्यूशन आहेत, डॉमेस्टिक आहेत, फॉरेन आहे, म्युच्युअल फंड आहेत, रिटेल कॅटेगरी पण आहे. बघा माझ्या मते हा झोन आहे कितीचा माहिती आहे, 77, 78 हा झोन आहे. ही चांगली प्राईज आहे बाईंगसाठी IRFCसाठी. IRFC ही कंपनी रेल्वे सेक्टरमधली कंपनी आहे आणि ती रेल्वेचा बहुतेक फायनान्स IRFC सांभाळते सगळा. सो आणि गव्हर्मेंट कंपनी, काय विषय नाही, गव्हर्मेंटवर डिपेंड आहे. IRFC मी का सांगतो आहे, कारण आता रेल्वेमधले जाम प्रोजेक्ट चालले आहेत, किंवा आता बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट एक मोठा चालला आहे 4-5 वर्षाचा, तर एक त्याला कंप्लीट व्हायला 4-5 वर्ष तरी जातील. म्हणून हा एक माझा अंदाज आहे की IRFC हा स्टॉक धावल जोरात. आणि आजचा तिसरा स्टॉक आहे रेल विकास निगम, रेल्वे सेक्टरमधला दुसरा स्टॉक. बघा फंडामेंटल बघा, मार्केट कॅप 46,819चा मार्केट कॅप आहे. डिव्हिडंड यील्ड 0.76%. क्वार्टरली रिझल्ट या क्वार्टरचा एकदम घाण लागला आहे. मागच्या क्वार्टरचा चांगला होता, म्हणजे या क्वार्टरचा आत्ताच्या क्वार्टरचा लागला नाही. हा मार्चच्या क्वार्टरचा रिझल्ट आहे, म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जूनचा अजून रिझल्ट लागला नाही याचा. आय थिंक बघू कसा असेल रिझल्ट. पण मागच्या क्वार्टरचा रिझल्ट एकदम घाण होता, पण त्याच्या आधीच्या क्वार्टरचा रिझल्ट चांगला होता, ओके होता. प्रमोटर होल्डिंग 72% आहे, चांगली आहे. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन FI वाले पण आहेत,
रिटेल कॅटेगरी सगळे ओके बाईंग आहे. म्युच्युअल फंडच्या पण इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यात. सो ओके स्टॉक आहे आपण लॉंग टर्मसाठी. हा चार्ट आहे रेल विकास निगम, विकली चार्ट आहे. बघा ही लेवल आहे विकली चार्टची, मेन सपोर्ट आहे. इथून बाईंगला चान्स आहे चांगला. ही कितीची लेवल आहे? 215, 216, 217 ही प्राईस चांगली राहील बाईंगसाठी. हे मी 3 स्टॉक सांगितले, ते माझा ॲनालिसिस आहे, माझा अंदाज आहे. सो परत सांगतो आहे, हे फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी होता, बाकी काय विषय नव्हता. आणि आज मला काय नव्हता म्हणून टाईमपास केला काहीतरी. सो आणि हे असं पण नाही की लगेच रिटर्न देतील. मी 10 ते 12 वर्षाचा एक अंदाज पकडला आहे मी, की नाही तर तुम्ही बोलाल की 1-2 वर्ष चांगले एवढे रिटर्न कसे देतील. एवढे लगेच कुठले स्टॉक रिटर्न देत नाही, चांगले तगडे रिटर्न तर देत नाही. ही जी लेवल आहेत, मी ज्या लेवल आखलेले सपोर्टच्या, तिथनं जर स्टॉक उडाला तर ती प्राईस परत बाईंगला भेटणार नाही. कारण इथनं जर मार्केट उडाला ना, त्या प्राईजला परत मार्केट येणार नाही. बूम, डायरेक्ट बूम. एक IT सेक्टरमधला स्टॉक दिला आणि 2 रेल्वे सेक्टरमधले स्टॉक दिले. अजून बरेच स्टॉक आहेत, पण एवढे काय सांगून दाखवून काय फायदा नाही. फक्त एक नॉलेजसाठी किंवा एज्युकेशनल पर्पजसाठी हे स्टॉक सांगितलेत मी, बाकी काय विषय नाही. रेल्वे सेक्टर मला काय विश्वास आहे, बिकॉज ऑफ बुलेट ट्रेन हा जाम मोठा प्रोजेक्ट आहे आपल्या इंडियामधला. तो जेव्हा चालू होईल तेव्हा रेल्वे स्टॉक्स डम डायरेक्ट गगन छुएंगे भाई, गगन छुएंगे. दॅट्स वाय आय एम शो 2 स्टॉक ऑफ रेल्वे सेक्टर. वन इज IRFC अँड सेकंड वन इज रेल विकास निगम. रेल विकास निगम हा गव्हर्मेंट स्टॉक आहे आणि तो रेल्वेमधलं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा कन्स्ट्रक्शन साईड असतील ते सगळं बघतो. सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करू. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय. Barbecue grilling, got the smoke in the air. Neighbors pulling up, good vibes everywhere. Talk box singing, let the synthesizer play.